आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज रामनवमी सुद्धा आहे। रामनवमी निमित्त चंद्रपूरमधल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी काळाराम मंदिरात जात रामाचं दर्शन घेतलं। राम आपल्या सर्वांच्या मनात आहे, पण काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं केलंय असं म्हणत प्रतिभा धानोरकरांनी भाजपवरतीही निशाणा साधला। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। आज रामनवमी देखील आहे आणि काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहे प्रतिभा धानोरकर त्यांनी आताच चंद्रपूरचं जे काळाराम मंदिर आहे इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे। ताई, काय भावना आहेत? आता तुम्ही रामाचं दर्शन घेतलंय। आज रामनवमी आहे आणि आपण या देशात वास्तव्य करत असताना राम आपल्या मनात आहे आणि आज रामनवमीच्या निमित्ताने उपस्थित सगळ्यांना मी सुरुवातीला मनापासून शुभेच्छा देखील देतो। आणि रामाच्या बाबतीत सगळ्यांचं एक आगळं वेगळं स्थान रामाचं आपल्या मनात आहे। फक्त कोणी आता काही लोकांनी रामाला विशिष्ट पक्षाचं करून टाकलं, पण राम आमच्या सगळ्याच्या मनात अजूनही आहे आणि कायम राहील। म्हणून या चंद्रपूरचं आराध्य दैवत म्हणून जे काळाराम मंदिर अतिशय जुनं मंदिर आणि प्रख्यात असं मंदिर आहे। तर आज या ठिकाणी आगमन झाल्याबरोबर सुरुवातीला काळाराम मंदिराचं दर्शन या ठिकाणी घेतलं। कुठेतरी राम मंदिर हा जो मुद्दा आहे त्याचं काही तुम्हाला वाटतं का प्रभाव पडेल लोकांवर? नाही, राम मंदिर ही भावना जरा वेगळी झाली आणि निवडणूक वेगळी झाली। शेवटी बांधलं कोणी जरी असलं तरी त्या पक्षाच्या लोकांनाच राम मंदिर बांधलं म्हणून लोक मतदान करतील असं नाही। राम मंदिर व्हावं या देशातल्या प्रत्येक नागरिकांची इच्छा होती आणि राम मंदिर झालं। आम्हालाही आनंद झाला की अनेक वर्षापासून राम मंदिराचा विषय हा प्रलंबित होता, तो विषय कुठेतरी मार्गी लागला। पण निवडणूक आणि राम मंदिराच्या भावना या वेगवेगळ्या भावना आहेत। मतदारसंघ आपला खूप मोठा आहे, कशा प्रकारे प्रचार झाला, काय वाटतं, काय तुमच्या प्रचाराची सांगता होईल? बऱ्यापैकी एकंदरीत चित्र चांगलं आहे, परिस्थिती चांगली आहे, ग्रामीण भागात उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मला वाटते की मतदार यावेळी जागरूक आहे। योग्य तो निर्णय मतदार नक्की 19 तारखेला घेईल। धन्यवाद ताई। तर राम हे माझं आराध्य दैवत आहे, त्यामुळे मी रामाच्या दर्शनासाठी त्यांनी भावना व्यक्त केली आणि चुनाव प्रचार जे आहे निवडणूक अतिशय चांगला झालाय आणि सकारात्मक चित्र दिसेल असं त्यांचं म्हणणं आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।